आज आपण जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या 2025 आजची महत्त्वाची अपडेट कोणती आलेली ती या ठिकाणी आपण पाहूया। आज 17 मे 2025 यापुढे सर्व गट शिक्षण अधिकारी प्रत्येक शाळेचे पदवी भरतील। बघा, यापुढे सर्व गट शिक्षण अधिकारी प्रत्येक शाळेची पदवी भरतील। नंतर सर्व संवर्ग 1 व संवर्ग 2 मधील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षक हे आपल्याजवळ असलेल्या कागदपत्राच्या आधारे आपल्या स्वतःच्या लॉग इन मधून आपला संवर्ग 1 व 2 चा लाभ ऑनलाईन नोंदवतील व तो फॉर्म आपला जीमेल वर येईल, आपल्या तालुक्याकडे जमा करावे लागेल। मग आता 1-2 दिवसात संवर्ग 1 आणि 2 चे ऑनलाईन फॉर्म भरावा लागतील आणि त्याचा तो फॉर्म आपल्या जीमेल वर पण येईल आणि तालुक्याकडे तो जमा करावा लागेल। कागदपत्रांची तपासणी होऊन सर्व शिक्षकांनी संवर्ग 1 साठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होईल। नंतर 1 दिवस पोर्टल बंद राहील व दुसऱ्या दिवसापासून संवर्ग 2 साठी गावे भरण्यासाठी लॉग इन उपलब्ध होईल। पुन्हा 1 दिवस पोर्टल बंद राहील व संवर्ग 3 साठी पोर्टल सुरू होईल। पुन्हा 1 दिवस पोर्टल बंद राहून संवर्ग 4 साठी पोर्टल सुरू होईल। प्रत्येक संवर्गासाठी 1 दिवस पोर्टल हे बंद राहत नसून ते त्या संवर्गाच्या बदल्या करत असते। पुन्हा 1 दिवस पोर्टल बंद राहून विस्थापित शिक्षकासाठी पोर्टल सुरू होईल। पुन्हा आपल्या पोर्टलवर जी अवघड क्षेत्रात जाण्यासाठीची लिस्ट आलेली आहे त्या लिस्टनुसार संवर्ग 1 मधून जे शिक्षक आहेत ते वगळून सेवा ज्येष्ठतेनुसार अवघडमध्ये जागा रिक्त असल्यास अशा शिक्षकांना फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होईल। त्यानंतर अशी असेल की बदली प्रक्रिया बऱ्याच जणांना अजून माहीत नाही की फक्त आपल्याला गावच भरायचे असं नसून सुरुवातीला कागदपत्राची तपासणी होईल आणि एकदा का गाव भरणं सुरू झाले सर्व संवर्गाच्या बदल्या होईपर्यंत पोर्टल बंद राहत नाही। बघा, मग सर्व बदली प्रक्रिया झाल्यानंतर शासनाचे पत्र येईल की या तारखेला सर्वांना कार्यमुक्त करावे। एकंदरीत बदली प्रोसिजर कशी असणार आहे ते या ठिकाणी सांगितलेलं बघा। आता या ठिकाणी संवर्ग 1 चे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगितले ते कोणते या ठिकाणी आपण पाहूया। संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना काही दिवसातच पोर्टलवर होकार किंवा नकार देण्याची सुविधा उपलब्ध होईल, परंतु त्यापूर्वी आपण संवर्ग 1 चा लाभ घेत असाल तर खालील मुद्द्यांचे अवलोकन करावे जेणेकरून आपणास बदलीकरिता कोणतीही अडचण येणार नाही। संवर्ग भाग 1 विनंती अर्ज म्हणजे PDF स्वरूपात मिळवण्याकरता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो संवर्ग 1 विनंती अर्ज फॉर्म आहे तो भेटून जाईल। आता 1.8 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 महत्त्वाचे मुद्दे कोणते या ठिकाणी आपण पाहूया। संवर्ग 1 साठी विशेष संवर्ग 1 विनंती बदलीसाठी प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकाच्या व्याख्येमधील नमूद केलेल्या क्रमवारीनुसार असेल। म्हणजे आपण ऑनलाईन फॉर्म भरत असताना तो त्या ठिकाणी विशेष संवर्ग भाग तो टाकणार आहेत त्यानुसार ते आपल्या क्रमवारीनुसार असणार आहेत। संवर्ग शिक्षक भाग 1 ला फक्त बदलीपात्र शिक्षकाच्या जागा प्राधान्यक्रम भरतीवेळी दाखवण्यात येतील। बघा, संवर्ग 1 ला ज्या जागा दाखवणार आहेत त्या जागा जे शिक्षक बांधव बदली पात्र आहेत त्यांना त्या जागा दाखवण्यात येईल। विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकाने पोर्टलवर प्राधान्यक्रम भरताना 1 ते 30 शाळांचा समावेश करू शकतात। बघा, करू शकतात म्हटलेलं आहे, फक्त संवर्ग 1 साठी 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य नाही। बघा, कंपल्सरी नाही। संवर्ग 1 साठी 30 शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य नाही, परंतु आपला प्राधान्यक्रम सबमिट होण्यासाठी किमान 1 प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असेल। बघा, जो PDF जर आपण ओपन करून पाहिले तर त्यामध्ये 11 शाळांचा समावेश केलेला आहे, म्हणजे 11 शाळा त्या ठिकाणी आपण भरू शकतो। संवर्ग 1 च्या शिक्षकांना बदली करताना कार्यरत शाळेवरील सेवेची अट लागू राहणार नाही। अर्थातच प्रथमतः संवर्ग 1 मधून आपण बदली घेत असाल तर कार्यरत शाळेवर कितीही दिवस झाले असतील तरी सुद्धा आपण बदलीकरिता अर्ज करू शकाल। बघा, तुम्ही जर संवर्ग 1 चा पहिल्यांदा लाभ घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सेवेची अट नाही। आता पुढचं विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील 3 वर्ष त्या संवर्गातून विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही। जर संवर्ग 1 मधून जर बदली केली असेल अगोदर तर त्याला 3 वर्षापर्यंत त्याला विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही। संवर्ग 1 च्या शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षापेक्षा कमी झालेली असेल
त्यांनी बदली करता होकार दिलेला असेल तर त्यांना दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही तर त्याची बदली होणार नाही व तसेच त्यांची पुढील कोणत्याही टप्प्यावर बदली होणार नाही। तसेच संवर्ग 1 च्या शिक्षकांनी बदली करता होकार दिलेला असेल व पोर्टलवर आपण प्राधान्यक्रम नोंदवला नसेल तरी सुद्धा आपली बदली होणार नाही। पुढे विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षापेक्षा जास्त झालेली असेल तर संवर्ग 1 च्या शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार एकही शाळा मिळाली नाही तर त्या टप्प्यावर त्यांची बदली होणार नाही, परंतु पुढील बदली टप्प्यामध्ये म्हणजेच बदलीपात्र शिक्षक किंवा अवघड क्षेत्रात रिक्त जागा भरणे या टप्प्यामध्ये त्यांचे नाव असल्यास संबंधित बदली टप्प्यामध्ये त्यांची बदली होऊ शकते। म्हणजेच बघा 10 वर्षापेक्षा जास्त नोकरी जर झाली असेल सर्वसाधारण क्षेत्रात आणि त्यांना ज्या शाळा पाहिजे ती शाळा मिळाली नाही तर जे बदलीपात्र शिक्षक आहेत किंवा अवघड क्षेत्रात रिक्त जागा भरणे चालू असेल आणि त्यामध्ये त्यांचं नाव आलं असेल तर त्यामध्ये ते फॉर्म भरू शकता, त्यांची त्यामधून बदली होऊ शकते। विशेष संवर्ग भाग 1 शिक्षक बदलीसाठी सध्या ज्या शाळेत आहेत ती शाळा पसंती क्रमात निवडू शकणार नाहीत। पहा जे पसंती क्रम आपण लिहून देणार आहेत त्यामध्ये आपली स्वतःची शाळा त्या टाकता येणार नाही। संवर्ग 1 च्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 पेक्षा जास्त सलग सेवा झालेली असेल व त्यांनी पोर्टलवर होकार किंवा नकार नोंदवला नसेल तर त्यांची बदली ही बदलीपात्र की अवघड क्षेत्रात रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यावर होऊ शकते। बघा त्यांनी जर न्यूट्रल राहिलात म्हणजे त्यांनी होय म्हटलं नाही नाही म्हटलं नाही आणि जर ते बदली पात्र असतील तर त्यांची निश्चितच अवघड क्षेत्रात म्हणा किंवा बदली पात्रामध्ये त्यांची ती अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी त्यांचा विचार होऊ शकतो, त्यांची 100% बदली होऊ शकते। एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमतः बदली अनुज्ञेय राहील। म्हणजे जो सिनियर असेल तर त्याचा तो सिनियरिटीनुसार त्याचा पहिल्यांदा विचार केला जाईल विनंती बदलीसाठी। सेवा ज्येष्ठता समान असल्यास बघा या ठिकाणी सेवा ज्येष्ठता म्हणजे सिनियरिटी जरी समान असेल तर वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील। म्हणजे बघा मग त्या ठिकाणी सेवा ज्येष्ठता समान असेल तर वयाचा विचार केला जाईल, जो मोठा असेल वयानं त्याची बदली अगोदर होईल। वरील मुद्द्यांचा विचार करून आपण संवर्ग 1 मध्ये होकार किंवा नकार द्यायचा ते ठरवू शकतात। म्हणजे आपल्याला हे मी जे वरील मुद्दे वाचले बघा ते वरील मुद्द्यांचा विचार करून आपण ते संवर्ग 1 मध्ये होकार द्यायचा की नकार द्यायचा हे ठरवू शकतात। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।